नमस्कार मंडळी. टाकळी डोकेश्वर येथे हरिभक्त पारायण थोर समाजसेवक श्री लोंढे महाराज संचलित आनंद सिंधू वृद्धाश्रमामध्ये आपण आज आलेलो आहोत. गणपती गौरीचे सगळीकडे धामधूम चालू आहे आणि त्याच दरम्यान गोटा येथील मूळचे रहिवासी असलेले वालझाडे कुटुंबीय सध्या संगमनेर येथे राहत आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या साईडला ह्या आजी बसलेल्या आहेत. वालझाडे नाव आहे यांचं. यांचे पती साधारण 3-4 वर्षापूर्वी हे वारले. कोणतीही संपत्ती नावावर नाही, काही नाही. आणि जसं भांड्याला भांडं लागतं त्याचप्रमाणे यांच्या रक्ताच्या नात्याचं कुणीच नाही. 4 दिवस इकडे थांबणार, 4 दिवस त्या नातेवाईकाकडे थांबणार, असं करत त्यांची आतापर्यंत खूप सारे आयुष्य त्यांनी व्यतीत केलं, काढलं. आपल्या यशस्वी फाउंडेशनचं काम सगळ्यांना माहीतच असतं थोडं थोड्या स्वरूपात. तर असंच त्यांनी 1-2 ठिकाणी क्लिप बघण्यात आली त्यांच्या आजूबाजूच्या मान्यवर लोकांच्या, व त्यांनी आम्हाला संपर्क केला का यांची शेवटच्या श्वासापर्यंत काही व्यवस्था करता येईल का. नेहमीप्रमाणे आम्ही लोंढे महाराजांच्या इथे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सर्वांची परवानगी घेऊन आज त्या माऊलीला इथे आपण दाखल केलेलं आहे. निश्चितच त्यांचा आत्ताचा तुम्ही व्हिडिओ आणि फोटो बघा आणि साधारण 1 महिन्याच्या आतला त्यांचा व्हिडिओ आणि फोटो बघा आणि विचार करा का कोणताही काही संबंध नसताना, कोणतंही अर्थकारण नसताना, कोणतंही राजकारण नसताना असे हे माणसं सांभाळतात महाराज आणि त्यांचं पूर्ण कुटुंब आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतात. खूप सारं अक्षरशः म्हणजे कुणी न करण्यासारखं काम आपले हे पारनेर तालुक्यामध्ये टाकळी डोकेश्वर येथे चालत आहे. आम्ही खूप ठिकाणी शुभेच्छा आणि त्यांना सगळ्या परिवाराला शतायुष्य दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि नेहमीप्रमाणे मी सांगतो म्हणजे महाराजांचा विरोध याला, पण मी सांगत असतो का फुलना फुलाची पाकळी मदत आपण सगळ्यांनी मिळून केली तर हा यज्ञ असंच चालू राहील व असंच भरभराट होत जाईल ही सदिच्छा. धन्यवाद.